नाशिकमध्ये शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी शिक्षण व्यवस्थेबाबत मोठी घोषणा करत येत्या महिनाभरात 30,000 शिक्षकांची भरती होणार असल्याचं सांगितलंय। पटसंख्येनुसार शिक्षकांची भरती केली जाणार असून 3 वर्ष सेवा केल्यानंतर शिक्षक कायमस्वरूपी होणार असल्याचं भुसे यांनी स्पष्ट केलंय। शाळेत दर्जेदार शिक्षण मिळालं तर खासगी क्लासची गरजच भासणार नाही, त्यामुळे शाळांकडे अधिक लक्ष देणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। तसंच शाळेतील विद्यार्थी उपस्थित नसतील तर कारवाई केली जाईल। सीजेपी आंदोलनाबाबत सूचनाचं स्वागत आहे, मात्र जाणून बुजून चुकीची माहिती पसरवणं योग्य नसल्याचं दादा भुसे यांनी म्हटलंय। आणि एका वर्गात 3-4 तुकड्या भरवल्या जातात, शिक्षकांची संख्या देखील तेवढीच कमी आहे, म्हणून त्यांना पर्याय म्हणून क्लास असतो। जिथपर्यंत शासकीय शाळा आहेत किंवा अनुदानित शाळा आहेत, याच येणाऱ्या महिन्याभरामध्ये साधारणतः 30,000 शिक्षकांची भरती होते आहे। साधारणपणे 4 ते 5 हजार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती होते आहे। जेवढी पटसंख्या आहे त्या प्रमाणात शिक्षक त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत। शिक्षकांच्या मुळे म्हणजे ज्ञानदानाचं काम थांबणार नाही। पण दादा तुम्ही एका बाजूला म्हणतात भरती होते, भरती शिक्षण सेवकांची केली जाईल, त्यांना महिन्याला 5-10 हजार रुपये दिले जातील, तर ते आपल्या रोजगारासाठी किंवा आपल्याला 2 पैसे मिळावे यासाठी ट्युशन घेतात। एका बाजूला तुम्ही सेवा करून देतात त्यांच्या। नाही, ऐका, तो लागल्याच्या नंतर 3 वर्षाचं त्याचं कार्यकाळ झालं की तो परमनंटच होतो, आणि ती गेल्या अनेक वर्षांच्या पासूनची ती अट आहे। आपण माझी आपल्याला विनंती असणार आहे की आपण म्हणजे शाळेकडे जास्ती लक्ष देऊया, त्या शाळेमध्ये काही कमतरता असेल तर त्या दुरुस्ती करूया, परंतु शाळेकडे लक्ष न देता क्लासेसकडे व्यक्तिगत याच्याकडे लक्ष देणं हे याला कुठेतरी आपल्याला कमी करावं लागेल, आणि म्हणून हे प्रावधान आहेत। आता उद्याच्याला क्लासेसची विद्यार्थ्यांना शाळेमध्येच आपण एवढं चांगलं शिक्षण देऊया की त्यांना क्लासेसची पण आवश्यकता पडणार नाही। कुठल्या वर्षापासून सुरू होईल? आता येणाऱ्या अधिवेशनामध्येच विभागाचा शासनाचा मानस आहे की आपण हा कायदा करूया। सिलेबस पासून सुरू होईल, पुढच्या सिलेबस पासून आता दुहेरी प्रवेश जो आहे क्लासचा आणि कॉलेजचा, याच्यावर आपण जे काही म्हटलं ऍक्शन घ्यायचं, तर ऍक्शन आपण शासन नात्याने कशा प्रकारे घेणार? हा कायदा झाल्याच्या नंतर कागदपत्रे 70% हजेरी दाखवली, ते कागदपत्र वगैरे कसे तपासले जाणार? कोणते? शाळांची। शाळांनी जर एखाद्या विद्यार्थ्याची 70% हजेरी दाखवली, आपण तिच्यावर ऍक्शन घेऊ शकत नाही, पण तो विद्यार्थी क्लासला जातोय, खाजगी क्लासला। मी तेच तर बोललो ना की म्हणून वेळेचं प्रावधान आपण ठेवतो आहोत। शाळेच्या वेळेमध्ये क्लासेस चालवता येणार नाहीत। आपण शाळेची तपासणी केल्याच्या नंतर तिथे जर विद्यार्थी नाही दिसले, कारवाई होईल।